सगळ्यांनी आपला स्वर चेक करायचा आहे. बघा, जर उजवा स्वर सूर नसेल झालेला म्हणजे सूर्य नाडी, तर परत सगळ्यांनी डावी नाकपुडी बंद करा. उजवीने श्वास घ्या, उजवीने श्वास सोडा. बघा, आता आपली उजवी नाकपुडी म्हणजे अग्नी तत्व आपलं सुरू झालेलं आहे. सूर्य नाडीला आपण ॲक्टिवेट करून घेतलेलं आहे. पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन यायचं आहे. आत्ताच आपण रेकीची प्रार्थना म्हटलेली आहे. पाण्याचा ग्लास समोर भरून घेतलेला आहे. पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचंय. पूर्ण लक्ष देऊन ओम काढा. आजचं बीजाक्षर हम काढायचंय. मग रेकीचे चिन्ह काढायला घ्या. चोकोरे चोकोरे चोकोरे. मग डिस्टन्सचं चिन्ह काढायचंय. हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन. मग हार्मोनीचं चिन्ह काढा. सेहेकी सेहेकी सेहेकी. रेकी लेवल 3च्या पुढच्यांनी काढायचंय हालूचं चिन्ह. हालू हालू हालू. हालू चिन्हामधलं इन्फिनिटी बघण्याचा प्रयत्न करा. बाकीच्यांना ज्यांना इन्फिनिटीचं चिन्ह माहिती नाही आहे त्यांनी फक्त इन्फिनिटी सिम्बॉल आपल्या आज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर मास्टरनी पूर्ण लक्ष देऊन मास्टरचं चिन्ह काढायचं आहे. डायक्योमो डायक्योमो डायक्योमो. आता उजवा हात आपल्या पाण्याच्या ग्लासवर ठेवायचा आहे. आपल्या हातामधनं जी ऊर्जा पाण्यावर जाते त्याकडे लक्ष द्यायचं आहे. रेखीचे 5 तत्व नेहमी करता लक्षात ठेवायची. माझा कोणावरही राग नाही आहे. मी कशाचीही चिंता करत नाही आहे. माझं काम मी अगदी लक्षपूर्वक करत आहे. आयुष्यामध्ये आत्तापर्यंत मला ज्या ज्या व्यक्ती भेटलेल्या आहेत, ज्या गोष्टी मला मिळालेल्या आहेत, त्या प्रत्येकाची मी खूप आभारी आहे. माझ्या स्वतःवर, या पवित्र मनुष्य योनीवर माझं खूप प्रेम आहे. त्याचबरोबर इतरांवर पण माझं प्रेम आहे. या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीद्वारे मी शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेले आहे. माझ्या आयुष्यातलं प्रत्येक ध्येय मी या शक्तीच्या आशीर्वादाने प्राप्त करत आहे. प्रत्येक क्षणाला या दिव्य शक्तीचे खूप खूप आभार. सावकाश आपले आता दोन्ही हात एकमेकांवर चोळा. एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे. आपल्या स्वतःशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र. आता ह्या विशुद्ध चक्रावर तुम्ही इन्फिनिटीचं चिन्ह बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, इन्फिनिटीचं चिन्ह म्हणजे आडवा 8 नंबर असा घ्यायचा इंग्लिशमधला. हा 8 नंबर आपल्या विशुद्ध चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा. आजचा दिवस 17 मे 2025. खूप छान आजची तारीख आहे. आजच्या दिवशी असे म्हणण्यात येते की ब्रह्मांडीय दिव्य शक्ती आणि आपली आध्यात्मिक शक्ती या सगळ्यांना अलाइनमेंट व्हायला मदत होते. विशुद्ध चक्र जे आपल्या स्वतःशी संबंधित आहे. अलगद डोळे मिटून घ्यायचे आहेत. पाठीचा कणा आपला ताठ ठेवायचा आहे. आता कल्पना करायची आहे ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा, तिचा प्रवेश सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये झालेला आहे. सूर्य नाडीद्वारे ही ऊर्जा भरभरून आतमध्ये येत आहे. त्वचेच्या बारीक रोम छिद्रांमधनं तिचा आत प्रवेश होत आहे. चैतन्यमय ही ऊर्जा आपल्या शरीरभर वाहत आहे. विशुद्ध चक्र हे आहे आपल्या स्वतःशी संबंधित
त्याचबरोबर पंचतत्वांमधील आकाश तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र निरभ्र आकाश बघण्याचा प्रयत्न करा. या निरभ्र आकाशाप्रमाणे आपले मन आहे. निर्मळ आपले मन, त्याद्वारे या ब्रह्मांडीय दिव्य शक्ती, ती ऊर्जा आतमध्ये ओढल्या जात आहे. ज्याप्रमाणे एक स्पंज असतो आणि त्या स्पंजवर तुम्ही पाणी टाकल्यावर ते स्पंज आत ओढून घेते, त्याप्रमाणे ही ब्रह्मांडीय दिव्य शक्ती आपल्या शरीरामध्ये आत ओढल्या जात आहे. या दिव्य शक्तीची आपण अनुभूती घेत आहोत. आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत. ब्रह्मांड जे आहे आपल्या स्वतःच्या आतमध्ये, आपल्या स्वतःमध्ये आहे ईश्वरी तत्व, ब्रह्मांडीय सगळ्या शक्ती, जे आहे आपल्या आकाश तत्वरूपी विचारांमध्ये. आकाशासारखे स्वच्छ आपले मन, आपले विचार, आपले वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे. आपल्या स्वतःचे खूप आभार मानायचे, असे मानण्यात येते की ही मनुष्य योनी अतिशय पुण्यकर्म केल्यानंतर आपल्याला मिळते. या पवित्र मनुष्य योनीमध्येच आपल्याला लक्षात येते की कुठली कर्म केल्यामुळे आपण पुण्याचा साठा करत आहोत. या ब्रह्मांडीय वैश्विक शक्तीद्वारे पुण्यकर्माचा मार्ग आपला मोकळा होत आहे. भरभरून ही दिव्य शक्ती आपल्या शरीरभर वाहत आहे. विशुद्ध चक्र आपल्या आज्ञा चक्रामधनं या चक्रावर बुद्धीची देवता देवी सरस्वतींना बघण्याचा प्रयत्न करा. त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. त्याद्वारे आपला विज्ञानमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे. पंचतत्व, पृथ्वी तत्व, जलतत्व, अग्नी तत्व, वायू तत्व आणि आकाश तत्व, ज्यांचा संबंध आहे आपल्या शरीरातल्या चक्रांशी, या पंचतत्वांमध्ये त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ झालेली आहे. पंचतत्वांना आपण संतुलित करत आहोत या वैश्विक शक्तीद्वारे. इन्फिनिटीचा सिम्बॉल बघण्याचा प्रयत्न करा. इन्फिनिटी म्हणजे इनफायनाईट. सगळ्या ब्रह्मांडीय शक्तीचे आशीर्वाद आपल्याकडे येत आहेत. आपण खूप भाग्यवान आहोत. हे जग जिंकण्याची ताकद आपल्यामध्ये आलेली आहे. आपण एक पवित्र आत्मा आहोत. आपल्या आतमध्ये असलेल्या ज्योती स्वरूपामधील पवित्र आत्म्याला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. या पवित्र आत्म्याद्वारे आपण आपल्या स्वतःचा शोध घेत आहोत. बघा, हे शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे. या पवित्र आत्म्याद्वारे शिवशक्तीशी, परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. असे मानण्यात येते की आजच्या तारखेला म्हणजे पहिली तारीख आहे 17, 1 आणि 7, या दोघांची बेरीज येते 8 आणि ह्या 8 नंबरचा इनफायनाईट एनर्जीशी संबंध आहे. अब्युंडन्स, प्रॉस्पेरिटी म्हणजे समृद्धता, सगळे आपल्याकडे येत आहे. या दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने
दुसरा नंबर आहे 5. न्यूमरोलॉजीमध्ये हा नंबर खूप प्रभावी आहे. ह्या नंबरपासनं क्रिएटिव्हिटी म्हणजे क्रिएट, तुमच्यापासनं अजून काही काही गोष्टी तयार व्हायला लागतात. पुढे जाण्याचा संकेत देणारा हा 5 नंबर. आपण पुढे जात आहोत. या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याकडे येत आहेत. त्याद्वारे आपला प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस आपल्याला नवीन नवीन शिकायला मिळत आहे. आणि त्यानंतरचा नंबर आहे 2025, ज्याची टोटल आहे 9. नऊचा संबंध आहे या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीशी. इच्छापूर्ती करणारा आजचा पवित्र दिवस, ज्याला म्हणतात 777 पोर्टल, जे आज ओपन झालेले आहे. ब्रह्मांडीय दिव्य शक्ती, आध्यात्मिक शक्ती यांना आपण अलाइन झालेलो आहोत. आज आपण जे काही मागणार आहोत ते आपले पूर्ण होत आहे. आता आपल्या स्वतःला या शरीराच्या बाहेर येऊन बघण्याचा प्रयत्न करा. आता कल्पना करायची या ब्रह्मांडामध्ये आपण एकटे आहोत. सगळ्या दिव्य शक्ती आपल्याला मिळालेल्या आहेत. त्या दिव्य शक्तीद्वारे या ब्रह्मांडातील प्रत्येकाचे आपल्याला कल्याण करायचे आहे. जे आपल्याकडनं होत आहे त्या दिशेने आपण पुढे पुढे चाललेलो आहोत. आपल्या मार्गात येणारा प्रत्येक जण, प्रत्येकाला या दिव्य शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत. आपल्या विचारांमध्ये शुद्धता आलेली आहे. आता कल्पनेमधून विशुद्ध चक्रावर 16 पाकळ्यांचे आकाशी रंगाचे फूल बघण्याचा प्रयत्न करा. या 16 पाकळ्या ज्याचा संबंध आहे आपल्यामध्ये असलेले स्वभाव दर्शन, आणि जे आपल्या संबंधित आहे आपण कशा प्रकारे बोलतो त्याविषयी. खूप विचारपूर्वक आपण संभाषण करत आहोत. आपल्या शब्दांना गती मिळालेली आहे. प्रत्येक शब्द खूप महत्त्वाचा. या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे, मंगलकारी शक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याकडे येत आहेत. आपण एक मॅग्नेट आहोत. मॅग्नेट प्रमाणे आपल्याकडे सगळ्या ब्रह्मांडीय दिव्य शक्ती आपल्याकडे येत आहेत. त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे. बीजाक्षर हम द्वारे खोल श्वास घ्या. श्वास घेताना तुमचे पोट बाहेर आले पाहिजे. या ठिकाणी तुम्ही श्वास रोखायचा आहे आणि मग अतिशय सावकाश श्वास सोडत बीजाक्षर हमचं उच्चारण करा. हम. परत खोल श्वास घ्या. श्वासाला रोखा आणि मग सावकाश श्वास सोडत हमचं उच्चारण करा. हम.
द्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्यायचं आहे. सावकाश आपले दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवा. बंद डोळ्यांमधून पाठीचा भाग बघण्याचा प्रयत्न करा. पाठीच्या मध्ये आहे मेरुदंड. त्या मेरुदंडाच्या आतमध्ये आहे सुषुम्ना नाडी, जिच्यावर आहेत आपल्या शरीरामधली सगळी चक्र. त्या चक्रांना आपण रोज सातत्याने ऊर्जा देत आहोत. ही ब्रह्मांडीय दिव्य शक्ती भरभरून ह्या मेरुदंडामधनं वाहत आहे. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम मेरुदंडाचे, सक्षम सुषुम्ना नाडीचे, बीजाक्षर हम द्वारे. हम सावकाश दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवायचे. सगळी चांगलीच कर्म आपल्या दोन्ही हातांनी होत आहेत. द्रव्यदान, ज्ञानदान, अन्नदान, ज्याद्वारे या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहेत. असे मानण्यात येते की खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त लिहून ठेवत आहेत आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब. प्रत्येक कर्म आपण अतिशय विचारपूर्वक करत आहोत. खूप आभार मानायचे चित्रगुप्तांचे बीजाक्षर हम द्वारे. हम अहम ब्रह्मास्मी म्हणजे आपल्यामध्येच आहे ब्रह्मांडीय दिव्य शक्ती. आपल्या स्वतःचा आपण शोध घेतलेला आहे. आपण एक पवित्र आत्मा आहोत. आपण देणारी आत्मा आहोत. भरभरून आपल्याला जे जे आहे, आपल्याला जे मिळत आहे ते भरभरून आपण दुसऱ्यांना देत आहोत. सावकाश दोन्ही हात दोन्ही दंडांवर ठेवा. दंडाच्या आतमधला प्रत्येक स्नायू त्यांचे काम अगदी सुरळीतपणे सुरू आहे. इथल्या काही स्नायू जे आहेत तुमच्या हृदयाशी जोडलेले, भरभरून ऊर्जा या स्नायूंद्वारे आपल्या हृदयापर्यंत पोचत आहे. एक सुंदर असा दिव्य प्रकाश ज्याचा रंग आज आकाशी आहे. खूप आभार मानायचे या आकाशी प्रकाशाचे. हम द्वारे. हम सावकाश आता दोन्ही मनगटांवर हात ठेवा. कल्पनेमधून आपल्या तळहातावर ओम काढा. ही क्रिया आपल्या आज्ञाचक्रातनं करायची. ओम काढा, बीजाक्षर हम काढा, चोकोरे काढा, सेहेकी काढा. या पारंपरिक रेकी चिन्हांवर आपला पूर्ण विश्वास. सगळ्या रेकी गुरूंचे खूप आभार, ज्यांच्यामुळे आपल्याला ही रेकीचे चिन्ह मिळालेले आहे. या चिन्हांद्वारे आपल्या भरभरून दोन्ही हातातनं ऊर्जा वाहत आहे. खूप आभार म्हणायचे या पारंपरिक रेखी चिन्हांचे. हम द्वारे. हम
आपण जी कुठली इच्छा आहोत, जी धरत आहोत, ती आपली पूर्ण होत आहेत. आपल्या दोन्ही हातांवर आपला पूर्ण विश्वास. प्रत्येक गोष्ट आपण साध्य करत आहोत या दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने. सावकाशात आपले दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे. दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे आज्ञाचक्र. आज्ञा म्हणजे जणू काही आपल्या रेकी गुरूंची आपल्याला आज्ञा मिळालेली आहे. सतत चांगली कर्म आपल्याकडून होत आहेत. या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांपर्यंत पोहोचत आहेत. आज्ञाचक्र. सगळ्या रेकी गुरूंचे खूप आभार. आध्यात्मिक गुरु श्री दत्त गुरु माऊली, श्री स्वामी समर्थ यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. आपल्या भविष्यातल्या कल्पना स्पष्ट झालेल्या आहेत. कुठलीही एक इच्छा आज तुम्ही मनात धरायची आहे. आपण सगळे ग्रेट रेकी मास्टर्स आहोत, रेकी प्रॅक्टिशनर आहोत, सगळे रेकी ग्रँड मास्टर झालेलो आहोत. या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहे. आपल्याद्वारे आपल्या कुटुंबियांना मिळत आहे. मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला मिळत आहे. प्रत्येकाचं आयुष्य सुखकर झालेलं आहे. खूप आभार मानायचे या ब्रह्मांडाचे, पवित्र आत्म्याचे. जेव्हा सातत्याने आपण चांगलेच विचार करत असतो त्यावेळेस ही ब्रह्मांडीय ऊर्जा बरोबर आपल्याला त्याच व्यक्तींच्या संपर्कात आणत आहे. अशाच व्यक्ती आपल्याशी जोडल्या जात आहेत, ज्यांना ह्या शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे आयुष्यातल्या प्रत्येक व्यक्तीचे. बीजाक्षर हम द्वारे. हम. सगळ्या रेकी गुरूंच्या आज्ञेप्रमाणे या वैश्विक शक्तीद्वारे आपण सगळ्यांचं आयुष्याचं कल्याण करत आहोत. सावकाश आता दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा. कल्पनेमधून दोन्ही कानांच्या आत ओम काढा. बीजाक्षर हम काढा. चोकुरे काढा. सेहेकी काढा. पूर्ण संतुलन आपल्या विचारांमध्ये, चांगल्या श्रवण शक्तीमध्ये, चांगले स्तोत्र, चांगले बातम्या, चांगलेच मंत्र आपण ऐकत आहोत. खूप खूप आभार मानायचे आपल्या सक्षम श्रवण शक्तीचे. हम द्वारे. हम. आज्ञा चक्रामधनं 777 हा नंबर बघण्याचा प्रयत्न करा. आपल्या आयुष्यामध्ये भरपूर समृद्धी आलेली आहे, यश आलेले आहे, ज्याद्वारे आपल्याला कीर्ती मिळत आहे. खूप आभार आपल्यामध्ये असलेल्या पवित्र आत्म्याचे. आणि सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा.
कल्पनेमधून सहस्त्र पाकळ्या असलेले जांभळ्या रंगाचे कमळाचे फूल इथे बघण्याचा प्रयत्न करा. सहस्त्र पाकळ्या या ब्रह्मांडामधल्या सगळ्या दिव्य शक्ती, या दिव्य शक्तींशी आपलाच संबंध आहे. आपल्यामध्येच आहेत त्या शक्ती, ज्या ह्या शक्तीच्या म्हणजे रेकीद्वारे आपल्याला तिचा शोध लागलेला आहे. या कमळामधला पिवळा गाभा म्हणजे आपली आंतरिक शक्ती जागृत झालेली आहे. पिवळा प्रकाश जणू सूर्यग्रहाचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. सोनेरी किरण आपल्या अंगावर पडलेली आहेत. तेजाची देवता, अग्नीची देवता, सूर्यासारखे तेज आपल्या बुद्धीला मिळत आहे. त्याद्वारे आपली बुद्धी चांगलीच काम करत आहे. तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे. बीजाक्षर ओम द्वारे सावकाश दोन्ही मेंदूंवर हात ठेवा. ओम ह्या बीजमंत्राला आपल्या दोन्ही मेंदूंवर बघायचंय. बघा, विविध वळकट्या असलेला आपला मेंदू, ज्याच्यामध्ये एवढी शक्ती आहे की आपल्याला विविध प्रकारचे ज्ञान प्राप्त होत आहे. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम मेंदूचे. चांगल्याच गोष्टी आपण ग्रहण करत आहोत. चांगल्या गोष्टींद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम दोन्ही मेंदूंचे, सूर्यतत्वाचे. ओम द्वारे ओम म्हणजे नाद ब्रह्म. या ब्रह्मांडाची जेव्हा उत्पत्ती झाली त्यावेळेस असे मानण्यात येते की ओम हा नाद ब्रह्म तयार झाला, ज्याच्यानंतर पुढे या विश्वाची उत्पत्ती झाली. अकार तू ब्रह्मा, उकार तू विष्णू, मकार तू महेश्वर. या तत्वांशी आपण एकरूप झालेलो आहोत. खूप आभार मानायचे ओमचे प्रत्येक क्षणाला. सावकाश आपले दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा. शिवशक्तीचे स्थान असलेले अनाहत चक्र, इन्फिनिटीचा नंबर 8 या चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा. भरभरून शिवशक्ती ह्या चक्रातनं वाहत आहे, ज्याद्वारे शिवशक्तीचे उग्र स्वरूप श्री हनुमानजी, शक्तीची देवता, युक्तीची देवता यांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. त्याद्वारे शरीरामधले वायू तत्व, ज्याचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम हृदयाचे. आज्ञाचक्रामधनं, आपल्या कल्पनेमधनं हनुमानजींना बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकून त्यांना साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. बीजाक्षर यम द्वारे यम
पाठीचा कणा आपला ताठ आहे. श्वास घेताना पोट बाहेर येत आहे. तिथे आपण श्वास रोखत आहोत आणि सावकाश श्वास सोडत बीजमंत्राचा आपण उच्चारण करत आहोत. परत श्वास घ्या आणि ही क्रिया अजून 2 वेळा करायची आहे. यम यम शिवतत्वाचे खूप आभार मानायचे. शिवशक्ती, वैश्विक शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. सावकाश दोन्ही हात डाव्या बाजूला ठेवा. शरीरातला अतिशय महत्त्वाचा स्नायू म्हणजे आपले हृदय, ज्याद्वारे भरभरून प्राण ऊर्जा पूर्ण शरीरभर वाहत आहे. या महत्त्वाच्या स्नायूचे खूप आभार मानायचे. बघा, साक्षात यम पण ज्या शक्तीला घाबरतो ती आहे शिवशक्ती, श्री हनुमानजी, जे चिरंजीवी स्वरूपामध्ये या भूतलावर वावरत आहेत. आपल्या शरीरामध्ये ते वावरत आहेत. विविध प्रकारच्या वायूंद्वारे जो श्वास घेतो तो प्राणवायू, त्याचा उपवायू नाग, पचनाची क्रिया ज्यांच्यामुळे होते तो आहे आपला समान वायू, त्याचा उपप्राण क्रिकल, विसर्जनाची क्रिया ज्यांच्याद्वारे होते तो आहे अपान वायू, त्याचा उपप्राण कुर्म. आपल्या विशुद्ध चक्रापासनं जो वर वायू कार्यरत आहे तो आहे उदान वायू, त्याचा उपप्राण देवदत्त. आणि पूर्ण शरीरभर जो वायू प्रत्येक अवयवाला मिळत आहे, ज्या वायूद्वारे मिळत आहे तो पूर्ण संपूर्ण शरीरभर कार्यरत असलेला व्यान वायू आणि त्याचा उपवायू धनंजय. हे शरीर नष्ट झाल्यानंतर ह्या शरीराचे विघटन करण्यासाठी जो वायू मदत करतो तो आहे धनंजय वायू, ज्याचा उल्लेख आहे भगवद्गीतेमध्ये. असे महत्त्वाचे असलेले हे वायूचे विविध प्रकार ज्यांचं संतुलन करत आहेत साक्षात पवनपुत्र हनुमानजी. त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे ओम द्वारे. अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या हृदयात होत आहेत. दिवसेंदिवस आपण खूप सक्षम झालेलो आहोत. सावकाश उजवीकडे दोन्ही हात ठेवा. आपल्या दोन्ही सक्षम फुफ्फुसांना बंद डोळ्यांमधून बघण्याचा प्रयत्न करा. भरभरून प्राणवायू दोन्ही फुफ्फुसांमधनं वाहत आहे. त्याद्वारे आपले फुफ्फुसे अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे सक्षम फुफ्फुसांचे. यम द्वारे. यम
सातत्याने सगळ्यांबद्दल सतत चांगलेच विचार आपल्या मनामध्ये येत आहे. चांगल्या विचारांच्या लोकांमध्येच आपण राहत आहोत. आपल्याद्वारे सगळ्यांचे कल्याण होत आहे. आपली आंतरिक शक्ती वाढलेली आहे. आपल्या स्वतःचे खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात नाभीच्या 4 बोटावरती मणिपूर चक्रावर ठेवा. अग्नी तत्व, सूर्य तत्व त्यांचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत. अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत. त्याद्वारे आपली आंतरिक शक्ती अगदी व्यवस्थित काम करत आहे. अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे. आपले लिव्हर, पॅन्क्रियास, दोन्ही इंटेस्टाईन यांना सूर्य तत्वाद्वारे भरभरून ऊर्जा मिळत आहे. सूर्य तत्वाचे सक्षम मणिपूर चक्राचे आभार मानायचे. बीजाक्षर रम द्वारे. रम सक्षम अग्नी तत्वाद्वारे सूर्यग्रहाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. त्याप्रमाणे आपल्या बुद्धीला चालना मिळालेली आहे. या चक्राची अधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. जेव्हा चांगल्या बुद्धीद्वारे आपण सतत चांगल्या गोष्टी करत असतो, त्याद्वारे सगळ्या दिव्य शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. या आयुष्यामध्ये आपल्याला यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर्य याची प्राप्ती झालेली आहे. आपण खूप समाधानी आहोत, तृप्त आहोत. या शक्तीद्वारे आपली उत्तरोत्तर प्रगती होत आहे. प्रत्येक क्षणाचे आभार. सूर्यनारायणांचे खूप आभार. सावकाश दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा. विविध भावनांशी, नाते संबंधांशी संबंधित असलेले हे चक्र प्रत्येकाशी आपले चांगलेच संबंध आहेत. आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकाला आपण ह्या दिव्य ब्रह्मांडीय वैश्विक शक्तीचे आशीर्वाद पाठवत आहोत. प्रत्येकाचे खूप आभार मानायचे. या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीद्वारे आपण सगळे एकत्र आहोत. आपली इतकी छान पीस रिकी फॅमिली आहे, ज्यामध्ये सगळ्यांना भरभरून या शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत. जलतत्वरूपी पवित्र नद्या गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा इत्यादी पवित्र नद्या, ज्या नद्यांच्या काठी बसलेले आहे पृथ्वी तत्व स्वरूपामध्ये असलेले धार्मिक स्थळ, ज्यांच्या आपल्या भेटी होत आहेत, भरभरून त्या धार्मिक स्थळांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. या पवित्र नद्यांमधील असलेल्या अमृता समान जलाद्वारे
आपली शुद्धता झालेली आहे. बाह्य शुद्धता, आंतरिक शुद्धता, दिव्य प्रकाश आपल्या आतमध्ये जागृत झालेला आहे. या दिव्य प्रकाशाचा आपण पाठलाग करत आहोत. त्या दिव्य प्रकाशाचा सुंदर अशी त्याद्वारे निघणारी ऊर्जा आपल्याला भरभरून मिळत आहे. सक्षम जलतत्वाद्वारे शरीरामध्ये नको असलेले पदार्थ बाहेर फेकले जात आहेत. या विसर्जन क्रियेचे खूप आभार मानायचे. चंद्रग्रह या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती जी आपल्या चंचल मनाशी संबंधित आहे. या क्षणाला आपण निर्विचार आहोत. चंद्रग्रहाचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. सक्षम चंद्र तत्वाद्वारे म्हणजे डाव्या बाजूच्या नाकपुडीद्वारे आपण शांत झालेलो आहोत. खूप आभार मानायचे चंद्र तत्वाचे, चंद्रग्रहाचे. बीजाक्षर वम द्वारे वम सावकाश दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवा. दिव्य लाल प्रकाश हा चक्रावर पडलेला आहे. कुंडलिनी जागृतीकडे आपला प्रवास सुरू झालेला आहे. आधी देवता श्री गणेशांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. पृथ्वी तत्व स्वरूपामधील ही देवता भरभरून तिचे आशीर्वाद देत आहेत. आज्ञाचक्रातनं पृथ्वी ग्रहाला बघायचे. डोकं टेकवून ह्या पवित्र धरणी मातेला नमस्कार. या पवित्र धरणी मातेचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. पृथ्वी तत्वरूपी आपली पवित्र वास्तू जिचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. आपल्या आजूबाजूला असलेल्या विविध गोष्टी ज्या पृथ्वी तत्व स्वरूपामध्ये आहे, आजूबाजूला असलेल्या सगळ्या गोष्टींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे ह्या पवित्र धरणी मातेचे जिच्यामुळे आपल्याला खायला अन्न उपलब्ध आहे. हा सुंदर निसर्ग आहे. विविध फळे भाज्या आपल्याला मिळत आहे. ज्याद्वारे पृथ्वी तत्व स्वरूपामधील आपला रक्तधातू त्यामधला सूक्ष्म घटक व्यवस्थित काम करत आहे. त्याद्वारे प्रत्येक स्नायूंना हाडांना बळकटी मिळालेली आहे. ज्याद्वारे पृथ्वी तत्व स्वरूपामधील आपले दोन्ही पाय अगदी व्यवस्थित काम करत आहे. सक्षम दोन्ही पायांचे सूक्ष्म अवयवांचे आभार मानायचे. बीजाक्षर लम द्वारे लम या देहरूपे मंदिरामध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत, समाधानी आहोत, तृप्त आहोत. ही भावना आपली एकदम दृढ झालेली आहे. त्याद्वारे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे.
निर्णय आपले सक्षम झालेले आहेत. या शक्तीवर आपला पूर्ण विश्वास, आपल्या गुरूंवर आपला पूर्ण विश्वास, वासंतीताईंचे, डॉक्टर मिकाओ सुईंचे, गेल ॲक्झेलेरॉड आणि सगळ्या गुरूंचे भरभरून आज आपल्याला आशीर्वाद मिळत आहे. सूक्ष्म तत्व जे या ब्रह्मांडात आहे, या गुरूंचे ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत. पूर्ण विश्वास या वैश्विक शक्तीवर, आपल्या गुरूंवर. आपल्या आंतरिक शक्ती जागृत झालेली आहे. पंचतत्व ज्यावर आधारित आहे, पंचकोश, आपण जे अन्न ग्रहण करत आहोत तो आहे आपला अन्नमय कोश, म्हणजे आपली ही फिजिकल बॉडी जी आपल्याला दिसत आहे. ज्या प्रकारचे अन्न आपण ग्रहण करतो त्याद्वारे आपले प्राण तयार होत आहेत. प्राण शक्ती भरभरून आपल्या शरीरामध्ये वाहत आहे. या प्राणमय शक्तीद्वारे आपला मनोमय कोश तयार झालेला आहे आणि ज्यावर आधारित आहे आपला विज्ञानमय कोश. विविध शास्त्रांचे ज्ञान आपल्याला होत आहे. ज्यावर आधारित आहे आपला आनंदमय कोश. या आनंदमय कोशामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. शिवतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत. भरभरून शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे या शिवशक्तीचे. ओम द्वारे मृदुंगाप्रमाणे तुम्ही ओम म्हणायचे, ज्याप्रमाणे मृदुंग वाजतो. श्वास घ्यायचा, श्वासाला रोखायचं आणि श्वास सोडत एका दमामध्ये तुम्हाला जितके ओम म्हणता येतील तितके ओम म्हणायचे. ही क्रिया आपण परत करणार आहोत. शिवशक्तीशी आपण एकरूप झालेलो आहोत. सावकाश दोन्ही हात आपले सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. आपल्या स्वतःला, आपल्यामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाला मनापासून नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशामध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. खूप आभार मानायचे ह्या पवित्र मनुष्य योनीचे, आपल्या स्वतःचे, आपल्यामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाचे, आपल्या प्रत्येक नातेवाईकांचे खूप आभार. आपल्या सुंदर वास्तूचे आभार. या क्षणाचे खूप आभार. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे ओम. बीजाक्षर हम काढा, लम काढा, वम काढा, रम काढा,
यम काढा, चोकुरे काढा क्लॉकवाईज, चोकुरे चोकुरे चोकुरे. या शिवशक्तीशी आपण एकरूप झालेलो आहोत आणि शिवशक्तीचे आपल्या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. प्रत्येक क्षणाला या शिवशक्तीचे खूप आभार. श्री शिवाय नमस्तुभ्यं.